पॉलिसी हा काय पसारा करून ठेवलाय तुम्ही? रूम मध्ये जाऊन करायचं ना सगळं. थांब 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 थांब. दिलीपा, हे बघ हे बघ हे बघ. या काय मस्त फोटो आहे. आपण चाललोय का विमानाने बाहेर फिरायला? दिलीमा, तुला मी फोटो दाखवतोय का? अगं डिटेल्स बघ, डिटेल्स काय लिहिलंय ते बघ. काय दिलीमा, ही पॉलिसी आहे. तुला सांगतो, गेले काही दिवस मी अशा पॉलिसी शोधामध्ये होतो ना की जी परफेक्ट असेल, आणि ती मला सापडली आहे. SBI लाइफ इंश्योरेंस पॉलिसी, अपनों के लिए भी और अपने आप के लिए भी. काय टॅगलाईन आहे, वा वा. तुला सांगतो निलिमा, लाईफ इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये इतके जास्त रिटर्न्स देणारी ही एकमात्र पॉलिसी आहे. निलिमा, आता माझे नाही, आपले सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कसले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार? अहो मुलीचं लग्न व्हायचंय, अजून टेन्शन वाढणार आहे. आता तिथे आभासला भेटायला गेली खरी, पण तो भेटतोय का टाळाटाळ करतोय देव जाणे. तू उगाच काळजी करतेस निलिमा. मला काय म्हणायचं आहे, तो आभास आहे ना, तो नीतूला भेटेल किंवा भेटणार नाही, आणि भेटल्यानंतर नीतूला होकार देईल किंवा नकार देईल. समजा तो नीतूला भेटला नाही आणि भेटल्यानंतर त्यांनी तिला होकार दिला नाही, काय फरक पडतो? आपण आभासपेक्षा जास्त चांगला मुलगा शोधू आपल्या नीतूसाठी. हा, तू उगाच काळजी करू नकोस आणि डोक्यात ताण देऊ नकोस. वा, SBI ची स्मार्ट पॉलिसी काय मिळाली. तुम्ही तर स्मार्ट झालात. मग आजकालच्या जगामध्ये स्मार्ट झालो ना तरच आपली गाडी चालते. काय कळलं का मॅडम? काम करतो मी, लगेच फॉर्म भरून टाकतो. हा, मग आपण लगेच आहे ना फिरायला जाऊया विमानाने बाहेर. हो, अगदी नक्की जाऊ आपण. कारण ह्या पॉलिसीमुळे आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी इतकी वाढणार आहे ना की आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण करणार आहोत. वा, बरा तुम्ही फॉर्म भरा, मी पानं घेते. बर, मला सांग निलिमा, नीतू आली का ग? नाही, येईल हो. अच्छा, वा 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 वा, याला म्हणतात पॉलिसी. अरे बापरे सायराज, अरे टाइम बघ, मला लगेच निघायला हवं. अरे नीतू रिलॅक्स. ठीक आहे, थोडा वेळ अजून थांब, आणि उशीर झाला तर मी आहे ना सोडायला. नो, दॅट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. मी एकटी जाऊ शकते घरी, तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण कसं आहे ना, अरे उशीर झालाय ना, बरं घरी एकदम वेळेत जायला हवं मी. सॉरी. आणि हो, इथे थांबायचं म्हणशील तर ऑनेस्टली मलाही जायचं नाहीये, अजून थांबायचंच आहे. पण उशीर झालाय, आई बाबा वाट बघत असतील ना, म्हणून जावं लागतंय. ओके, ठीक आहे. बाय. बाय बाय. सायराज, थँक्यू. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.